वेद, हे काय कपडे घालून आलायस तू? म्हणजे उठणं लावायला असे कपडे घालतात का आपल्याकडे? आई अगं, नाही, जा कपडे बदलून ये. आई का थंडी किती आहे? काय धोतर वगैरे घालून येऊ का आता? अरे आता इतकं वर्षानुवर्षांचं माहिती नाहीये का तुला? जा कपडे बदलून ये, जा. आई आता कसं? चला या, बसा. नलिनी, छान रगडून उठणं लाव याला. ये. आई तू मला उठणं लाव. लहान बाळ आहेस का वेद तू आता? ते काही नाही, नलीच लावेल तुला उठणं. तिचा हक्क आहे तो आता. आई नको, तू उठणं लाव. आणि तू जर उठणं लावणार नसेल तर तसं सांग, माझं मी उठणं लावून घेतो. अरे इतका कसा हट्टी झालाय वेद? बायको तेवढं म्हणायचं, पण बायकोचे हक्क काही तिला द्यायचे नाहीत. मला काय वाटेल याचा विचारच करत नाही. असा तुसड्यासारखा का वागतो हा? शंकर काका कुठे दिसत नाहीये. ते असते ना तर वेद मला काही बोलूच शकला नसता. का जिद्दी आहे ना हा मुलगा. आता मी उठणं लावल्याशिवाय ऐकणारच नाही हा. चला या. अजून पण काय हट्टीपणा कमी झालेला नाही याचा. लहानपणी तर ना वेद हट्टच धरून बसायचा की बाबांच्या आणि सौरभच्या आधी मला उठणं लावायचं. त्यांच्या आधी मलाच आंघोळ करायची आहे, ती पण आईच्याच हाताने. अजूनही तसाच हट्टी आहे. चला उपरणं काढा. चला करा हात पुढे. स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. विश्वास ठेव. प्रमिला, अगं किती वेळ मी असाच बसून राहू बाथरूम मध्ये? अरे देवा, अरे ते शास्त्र म्हणून जरा यांच्या अंगावर 4 तांबे घालून येते. हा अगं ऐक तू. ठीक आहे नलिनी, हे घे. बापरे, वा. आज काय बायको उठलं आंघोळ घालणार म्हणून लवकर उठलास की काय? चांगलंय चांगलंय. नली कसं रगडून रगडून घाल. विठावाहिनी, फटाके सापडत नाही द्या ना जरा. या 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 लवकर. चाल दे. चांगला चोळून लावा, रगडून रगडून.
लाल्या, मी तुला उठणं लावते. हा, तू तरी इथे येऊन बस. ये, तू इथे बस आणि मी तुला उठणं लावते. ये, चल लाल्या चल. वेद, जाऊ नकोस. वेद, काय करतोय अरे? वेद थांब. वेद थांब, मी शंकर काकांना बोलवते. लाल्या, वेद, कुठे काय अंधारात जातोस रे? अरे जनावर असतात त्या झाडीत. वेद, कोणी चावलं असतं तर? वेद, मी तुझ्याशी बोलते. का गेलास तिकडे? वेद, खाजवतोयस काय आता? काय झालं वेद? खासतय. सांगत होते तुला त्या झाडीत जाऊ नकोस म्हणून. त्याने खाजकुजलीचं झाड असणार, त्यामुळे खाज उठते. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. सध्या मला खासतंय. मग मी तुला मदत करते, थांब. माझ्याकडे हात आहे, मी खाजो. अरे पण तो हात जात नाहीये तुझ्या पाठीपर्यंत. मीच करू का मदत? थोडीशी ओली माती लाव पाठीला, बरं वाटेल. मग मी तुला उठणंच सोडून देते, थांब. हे बघ, तुला काय चुना माती लावायची ते लाव पटकन. खासतंय, हे खासतंय. खूप आग होती अंगाची. वेद, एक काम करते, नारळाचा रस लावते, म्हणजे तुला बरं वाटेल. लाव. वेद, थोडं सहन करावं लागेल. ना करतो ते. अंधार साथीला हात तुझा हाती देशील ना. अवघड ही वाट शोधू कसा काठ, पहिलं तिरा सांगणेशील ना. वादळ वारे झेलीन सारे, होईन मी तुझ्या उन्हात सावली. जखमा तुझ्यानी भूंकर माझी, तुझ्यात दुनिया माझी मी ग शोधली. अंगभर रूढी गोंधल्या आशा, हातांच्या रेषात कोंडल्या दिशा. भोग जाईना जीव राहीना तुझ्या विना. डोक्यात खाजत नाहीये माझ्या. अरे उपाय सगळ्या शरीरावर करायचा असतो. प्रीत बहरू दे आज सखे बावरी. शंकर काका बरोबरच बोलला होता. स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. वेद, तुला माझ्याकडून उठणं लावूनच घ्यायचं होतं तर तसं सांगायचंस ना. उगाच खाजखुजलीचं नाटक कशाला केलंस? साजणी
खूप समजूतदार मुलगा आहे नवी. सध्या गैरसमजामुळे त्याची कोंडी झालीये. तो समजून घेईल तुला याची खात्री आहे मला. सुखाने नांदा. अरे वा, नलिनी बाजी मारली तर वेदला उठणं लावलं. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे असेच दिसतात. अव्यक्त असूनही खूप काही सांगणारी ही जोडी. आई, ऋषी कुठे आहेस ऋषी? आई ऐक ना माझं. किती आका मारते ऋषी. आई, ऋषी हो का नाही देत? आई मी काय बोलते. दादा येणार आहे. आई थांब, बाहेर नको जाऊ. ऋषी दादा येणार आहे. दादा येणार. तू मंदिर येत जरा बस. ऋषी का नाही हो म्हणत आहे? ऋषी मला नाही दिसत आहे तू. थांब ना, शांत हो ना. येणार आहे दादा. येणार? होय. ऋषी अंधारी डोह आहे, अंगाय. त्यात डोहात गेलेला माणूस येत नाही परत. आई काय बोलतेस? त्या डोहा अंधार. तुला काही वाईट स्वप्न पडलं का? गोविंदा रे गोपाळ. या तिकडीला असा चिरडीन ना मी बघणाऱ्याला वाटे आम्ही मान सन्मान करतोय, पण मुळात वेदनेच्या शय्येवरचा मृत्यू असेल तो. हो काय करताय? कारेट आहे ते, अंगठ्याने फोडायचं असतं म्हणजे राक्षसी प्रवृत्तींचा नाश होतो. खराखुरा राक्षस नाहीये तुमच्या पायाखाली. पण त्याला मारणारा खरा राक्षस तर मी आहे ना. माझ्या वाकड्यात जो जातो ना त्याला संपवण्यासाठी मी राक्षस होतो. मला चिथवू नकोस तू. जा फराळाची तयारी कर, भूक लागली आहे मला. बाबाराव खोत, तुमच्या मधला राक्षस कसा बाहेर काढायचा ते मला बरोबर माहितीये. यापूर्वी मी त्याचा वापर केलाय आणि पुढेही करत राहील.
काकू, आज दिवाळी आहे. दिवाळी आहे. सगळं चांगलं होणार. ऋषी येणार. येईल, नक्की येईल. काकू तुम्हाला गंमत सांगू? गंमत आहे. सगळं चांगलं होणार आहे, सगळं छान होणार आहे असा जर आपण विचार केला ना तर अगदी तसंच होतं. गंमत आहे. ऋषी येणार. गंमत आहे. माझा केस थांब. मला काही केस सॉरी तुला. अगं ऋषी दादा आलं की छान दिसली पाहिजेस ना तू, म्हणून वेणी घालते मी. अगं ऋषी दादासाठी घालते वेणी. वेणी घातली की किती छान दिसशील. ऋषी दादा म्हणेल माझी आई किती छान दिसते. हा मी बोलवलं की येतो ऋषी लगेच. भेटणार आज मला. तसा काल फुगवून उभा आहे हा, पण तरी पण किती हँडसम दिसतो. आले हा मी. ऐक ना, बाहेर कार्रेट ठेवलंय, ते तुझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचंय. माझा या असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये. ते झाडाचं फळ असतं. उगाच राक्षस वगैरे कशाला समजायचं. मी तुला सांगायचं काम केलं वेद. हे बघ, तू दरवर्षी फोडत नसशील तर ठीक आहे, पण जर फोडत असशील तर ह्या वर्षी का नाही. तुझ्या मनात काही वाईट हेतू नसणार आहे, पण उगाच या सगळ्या गोष्टीचा दोष माझ्यावर येईल. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं सणासुदीचं ना घरात काही क्लेश नको आणि माझ्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला. आधीच बाबा आणि आजी माझ्यावर चिडले आणि मला कायम वाटतं की घरात सगळे आनंदाने राहावे. ठीक आहे. फराळ कमी आहे असं नाही का वाटत तुला? एवढा फराळ तरी तुम्ही कमीच म्हणताय. त्याबद्दल नाही बोलत आहे मी, पदार्थाबद्दल बोलते. चुडा आहे, चकली आहे, लाडू आहे, करंजी आहे, शंकरपाळी आहे, पण अनारसे कुठे आहेत? अनारसे करणारच होतो आम्ही, पण फार मेहनत आणि वेळ लागतो बाई त्याला. आणि त्यातही कोणी खाल्ले तर ठीक आहे, नाहीतर उगाच वेळ वाया जातो. का? शंकरला आवडतात, मला आवडतात. अहो, आणि तू कशाला कारण देतेस? तुझ्याकडनं ही अपेक्षाच नव्हती माझी. विठानं करायला हवे होते. काय ग विठा? सोड सोड, कान सोड. जास्त कौतुका ना तू माझ्या आता डोक्यावर बसायला लागलीस. काय ग, सत्यवान येणार आहे ना? बोलवलंस का त्याला? वेद, अरे वेद, वेद. हा एक पोरगा ना त्या तिकडीच्या प्रेमात आंधळा झालाय नुसता. समोरचं काही दिसत नाही, हाक मारलेली ऐकू येत नाही. अरे वेद, ए वेद थांब जरा. तोंडानं खणखणीत आवाजात गोविंदा गोपाळा असं म्हणायचं असतं. वयानं मोठे झालात, पण त्यापेक्षा संस्कार, रूढी, परंपरा त्याच्यापेक्षा मोठ्या असतात. बालपणापासून जे हाडे माशी रुजलं ते असं विसरून कसं चालेल वेद? हो आजी. नुसतं कारेट फोडलं म्हणजे झालं असं नाही. हा बर. गोविंदा गोपाळा.